आणि भारताने ज्या देशासाठी संकट काळात ऑपरेशन दोस्त राबवलं तोच देश आता पाकिस्तान सोबतच्या संघर्षात भारताच्या शत्रूसोबत म्हणजेच पाकिस्तान सोबत उभा राहिला आणि त्यामुळे भारतीयांच्या संतापाचे दणके आता तुर्कस्तानला बसतायत। आता तुर्कीसह उझबेकिस्तानचं रेशन पाणी सुद्धा तोडण्याचा निर्धार व्यापारी संघटनेने केलाय। बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीयांच्या संतापाचे दणके बसू लागले। आधी भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीवरील सफरचंदावर बहिष्कार टाकला। आता तुर्कीसह उझबेकिस्तानचं राशन तोडण्याचा निर्धार व्यापारी संघटनेने केलाय। तुर्कीला गहू, तांदूळसह इतर वस्तू न पाठवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटने घेतलाय। भारतातील तांदूळ, गहू आणि मसाल्याच्या पदार्थांवर तुर्की अवलंबून आहे। भारतातून तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ जातो। कापड, चहा आणि कॉफी सुद्धा भारतातून तुर्कीमध्ये निर्यात होते। भारत तुर्कीला हळद, जिरे, धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो। कापूस, रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात केले जातात। हमारे यहाँ से दाल चावल जो जाता है ये भी रुक जाएगा। वहाँ से ड्राई फ्रूट आता था, हम नहीं लेंगे। हमारे कश्मीर में और वैसे भी बहुत जगह से आता है, तो हमें कोई फ़र्क भी नहीं पड़ना। इस तरीके से ऐसा व्यवहार की ट्रैवल टूरिज़्म अभी हम लोग दबाव बनाने वाले हैं फिल्म वालों से। फिल्म की शूटिंगें बहुत वहाँ होती है। अभी कल दिल्ली में हमारी बैठक है, इसके ऊपर भी हम चर्चा करेंगे कि अगर कोई फिल्म वहाँ शूट करता है तो वो फिल्म का हम भारतवासी बायकॉट करे। साधारण तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी 100 CR प्लस त्यांना लॉस होणार आहे। असं एक जर 2-3 महिने जरी धरलं तर 1000 CR प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे। आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की ॲपल आणि तुर्कीचे जेवढे ॲटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार। भारत आणि तुर्कीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध आहेत। गेल्या वर्षी भारत आणि तुर्कस्तान यांच्यामधील व्यापार 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालाय। पण आता पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्कीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। भारताने 6.65 अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या तर 3.78 अब्ज डॉलर्सचा माल खरेदी केला। भारत तुर्कस्तानला कार, रसायनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करतो। भारत तुर्कस्तानमधून इंधन, मशिनरी, सिमेंट आणि ड्रायफ्रुट्स आयात करतो। तुर्कस्तानच्या गोदिवा, उलकर आणि LC वायकिकी या कंपन्या भारतात लोकप्रिय आहेत। गेल्या वर्षी सुमारे 2,75,000 भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानला भेट दिली। पूर्ण भारतामध्ये एक संतापाची लाट त्यांच्याबद्दल ओढवलेली आहे। ॲपल तिथनं येतात, त्या ॲपलवाल्यांनी बंदी केलेलीच आहे। तिथनं ड्रायफ्रूटमधनं पिस्ता किंवा 2-3 अजून असे आयटम तिथनं येतात। संपूर्ण भारताच्या ड्रायफ्रूट असोसिएशनने याच्यापुढे त्यांच्याकडनं ड्रायफ्रूट कुठलाही इम्पोर्ट करायचा नाही असा एक निर्णय घेतलेला आहे। अंदाजे एक इथं 200 कोटी रुपयाचं ड्रायफ्रूट महाराष्ट्रामध्ये येतं दर महिन्याला तिथनं, आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसेल। आणि दुसरं असं आहे की ज्या वेळेला ते संकट त्यांच्यावर आलं होतं त्यावेळेला भारताने त्यांना मदत केलेली होती, त्याचा त्यांना विसर पडलेला आहे, त्याची कुठेतरी त्यांना आठवण होईल त्याच्यामुळे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर विरोधात तुर्कीनं पाकिस्तानला 400 ड्रोन पुरवले, तर हे ड्रोन ऑपरेट करणारे तुर्कीचे इंजिनियर सुद्धा पाकिस्तानच्या मदतीला धावले। त्यामुळे भारतातील 9 प्रमुख विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्किश कंपन्यांचा सुरक्षा परवाना केंद्र सरकारनं रद्द केलाय। परिणामी आता या कंपनीला भारतातून गाशाच गुंडाळावा लागणार आहे। खरं तर मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की तुर्कीनं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली, पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला, आणि आपण पाहतोय की हे देशविरोधी जे काही कारवाया होतात पाकिस्तान करते किंवा ह्याच, तर त्या शक्तीला सपोर्ट करणारी शक्ती म्हणजे तुर्कीची आहे की शेवटी ही तुर्कीची बेस असलेली कंपनी आहे। आणि म्हणून आज आमच्या बिकासच्या माध्यमातून म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या बिकास जी आमची आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून या कंपनीचं काम आज त्याचा परवाना रद्द केला गेला। पाकिस्तान को सपोर्ट किया, इसलिए जो देशवासी जो है पूरी तरह उसके ऊपर नाराज है और सभी लोगों को एक जो भावना है कि इसलिए उनके ऊपर बहिष्कार डाला गया है, बाइकआउट किया गया है। उनकी जो भी वहाँ के जो एप्पल हो, मार्बल हो, ये कोई खरीदेगा नहीं। भारत देश में उसको कोई यहाँ पर उसको विरोध करेगा।
पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला चांगलंच महागात पडताना दिसतंय, कारण सफरचंदांवर बहिष्कार टाकल्यामुळे तुर्कीला जवळपास 1000 कोटींचा फटका बसलाय. तर तुर्कीमध्ये फिरायला जाणाऱ्या भारतीयांचं बुकिंग 60% घसरलंय. याशिवाय बुक केलेली ट्रिप रद्द करण्याचं प्रमाण तब्बल 250% वाढलंय. त्यामुळे भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्याची किंमत पाकिस्तानच्या मित्रांना मोजावी लागणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.